नगरपालिकेच्या नाक्यावर नेमकं काय घडतंय अवघ्या काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र मतदान तर झालेलं आहे आणि मतमोजणी देखील आता सुरू झालेली आहे। या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे, खास करून भाजप सरकार जे आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची निवडणूक म्हणून पाहिली जाते। नोटबंदी नंतरची पहिली निवडणूक आहे, हे सगळे अँगल आहे त्याला आणि त्याच अनुषंगाने आपण आता विश्लेषण करणार आहोत। आपल्या सोबत त्याच्यासाठी आहेत लोकमतचे विशेष प्रतिनिधी यदू जोशी, त्यासोबतच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे देखील आपल्या सोबत या चर्चेमध्ये असणार आहेत। या चौघांचंही मनपूर्वक स्वागत। सगळ्यात सुरुवातीला मी जाणार आहे अभय देशपांडे सरांकडे। देशपांडे सर, जसं आपण म्हणतोय नोटबंदी नंतरची पहिली निवडणूक आणि एकूणातच भाजप सरकार आल्यानंतर एक लिटमस टेस्ट म्हणून याच्याकडे मिनी विधानसभा म्हणून बघितलं जाते। तुम्ही कसं बघताय या निवडणुकीकडे, किती महत्त्वाची आहे भाजपसाठी? मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय हे राज्याच्या किंवा केंद्राच्या सरकारबद्दलचा पूर्णतः कौल नसतात, तरीही साधारणतः लोकांचा नूर काय आहे, लोकांचा मूड काय आहे त्याच्यामधून थोडंसं ध्वनित होत असतं। या निवडणुकांची एकूण पार्श्वभूमी बघितली आपण तर मध्यंतरी झालेला मराठा क्रांती मोर्चा असेल, त्याच्यामुळे झालेला एक सामाजिक समीकरणाची फेरमांडणी असेल, नंतरचा आत्ताचा म्हणजे याचा नोटबंदीचा निर्णय असेल, त्या निर्णयानंतर सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया की जरी थोडा त्रास झाला असेल तरी आम्ही या निर्णयाच्या बाजूने आहोत की नाहीत याबाबतचे वेगवेगळे दावे होत आहेत। त्या संदर्भात लोकांची प्रतिक्रिया काय आहे आणि ती मतदानातून व्यक्त झाली आहे का, म्हणजे या सगळ्या गोष्टी याच्यातून पुढे येणार आहेत। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस नगराध्यक्षांची थेट निवडणूक आहे, त्यामुळे साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारांचं वेटेज जास्ती असतं आणि पक्षांचं तसं त्या मानाने कमी असतं तुलनेत, परंतु ज्यावेळेस नगराध्यक्षांची थेट निवडणूक होते त्यावेळेस पक्षाला आणि पक्षाच्या चिन्हालाही महत्त्व असतं। त्याच्यामुळे मला वाटतं की या निवडणुकीत तेही महत्त्वाचं आहे। हा निर्णय पूर्वीच्या आघाडी सरकारने घेतला होता, नंतर अनेक ठिकाणी एका पक्षाचं बहुमत आणि दुसऱ्या पक्षाचा नगराध्यक्ष असं तिरपांगडी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तो बदलला होता। या सरकारने त्याचं पुनरुज्जीवन केलंय, त्याचा परिणाम नेमका काय झालाय आणि त्याला लोकांनी किती पाठिंबा दिलाय आणि कशी परिस्थिती निर्माण होते, मला वाटतं या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे। आणि सरकारची स्वाभाविकच 2.5 वर्ष केंद्रातल्या सरकारला झालंय, यांनाही 2 वर्ष पूर्ण होत आहेत राज्यातल्या सरकारला, तर एक अर्धवार्षिक परीक्षा म्हणून या मला वाटतं अर्धवार्षिक परीक्षेचा पहिला पेपर म्हणूया आपण याला, कारण याच्यानंतर महापालिका येणार आहेत, महापालिका नंतर जिल्हा परिषद निवडणुका येणार आहेत, तर या पहिल्या पेपरमध्ये सरकारचा एकूण परफॉर्मन्स काय आहे याचा साधारणतः मला वाटतं की अंदाज या निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट होऊ शकेल। मी जाईन आता चोरमारे सरांकडे। चोरमारे सर, जसं अभय देशपांडे सरांनी म्हटलं की कुठेतरी इंडिकेशन्स मिळतील की याच्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत तिकडे सरकारचं नूर मग किंवा सरकारबद्दलचं जे मत आहे ते कसं आहे, साधारण तो अंदाज आपल्याला येऊ शकतो। तुम्ही कसं बघताय या इलेक्शनकडे? कारण भाजपसाठी जसं आपण म्हणतो एक लिटमस टेस्ट, आणि काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं म्हटलेलं होतं की अच्छे दिनचा वादा तर केलेला होता, मात्र प्रत्यक्षात जनतेला काहीच मिळालं नाही आणि ती कुठेतरी घुसमट बाहेर काढण्यासाठी जनतेला एक व्यासपीठ मिळालं असं त्यांचं म्हणणं होतं। तुम्ही कसं बघताय? मला असं लिटमस टेस्ट वाटत नाही ही निवडणूक। त्याचं कारण असं की एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की ज्या निवडणुका होत आहेत त्या नगरपालिका क्षेत्रातल्या आहेत, म्हणजे धड ग्रामीण नाही आणि पूर्ण शहरी नाही अशा मधल्या टप्प्यातला हा सगळा मतदार आहे आणि हा निमशहरी असा हा मतदार आहे, त्या मतदाराचा कौल आहे। पुन्हा पक्षीय पातळीवर निवडणुका होत नाहीत, खूप इतक्या विचित्र आघाड्यांची परिस्थिती बघितली नगरपालिका आणि आहे तर इतकी परिस्थिती गुंतागुंतीची आहे की एखाद्या ठिकाणी जिथं काँग्रेस प्रबळ असेल तिथं काँग्रेसच्या विरुद्ध राष्ट्रवादीसह शिवसेना भाजप असे सगळे पक्ष एकत्र आलेत, जिथं भाजपचा उमेदवार प्रबळ असेल तिथं शिवसेनेसकट काँग्रेस राष्ट्रवादी असे सगळे पक्ष एकत्रित आलेत। पक्षीय पातळीवर खूप कमी ठिकाणी निवडणुका लढवल्या जातात, म्हणजे थेट पक्षीय लढती अशा खूप कमी आहेत। त्यामुळं यातून एक निष्कर्षापर्यंत जाणं म्हणजे आपली फसवणूक करून घेण्यासारखं होईल। म्हणजे अंतिमतः काही आकडे येतील, पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आकडे येतील, पण भाजपचा उमेदवार निवडून आला असेल तर तो पुन्हा त्याच्या पाठीमागे शिवसेनेच्या किंवा काँग्रेसच्या अन्य मतदारांचं पाठबळे असेल, कारण ते पुन्हा स्थानिक गणितावर स्थानिक समीकरणावर आधारलेलं असं पाठबळ असेल। त्यामुळं ते तसंच काँग्रेसच्या बाबतीत म्हणता येईल किंवा पण तरी सुद्धा एक राजकीय पक्षांना दाखवण्यासाठी एक संख्याबळ पुढच्या निवडणुकीच्या दिशेने येईल। आणि दुसरी त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की पुन्हा यातले जे दावे असतील आकड्यांचे तेही सगळे खरे नसतील, कारण पुन्हा आघाड्या आहेत, कारण भाजप जो दावा करेल कदाचित त्या दाव्यामध्ये काँग्रेसचे खूप हे आमच्या आघाडीचे म्हणून असे लोक असतील, काँग्रेसच्या मध्ये सुद्धा तसेच हे म्हणजे प्रत्यक्ष ज्या जागा असतील त्याच्यापेक्षा आपल्याला दावेनंतर लक्षात येईल की दुप्पट उमेदवार निवडून आलेत की काय, अशी परिस्थिती कदाचित असण्याची शक्यता आहे। त्यामुळे एक साधारण मतदारांचा एक
साधारण कल म्हणून एक आपल्या छोट्याशा प्रमाणात त्याकडे बघता येईल, त्यावरून फार मोठ्या राजकीय निष्कर्षाकडे जाता येईल असं मला वाटत नाही. पुन्हा असं आहे की भारतीय जनता पक्ष गेल्या वेळी 2011च्या निवडणुकीत खूप कमी जागा भाजपकडे होत्या. यावेळी त्यांचं संख्याबळ निश्चित वाढेल, कारण गेल्या वेळी जिथं भाजपचं अस्तित्व नव्हतं, आता सत्तेचा वापर करून भारतीय जनता पक्षाच्या ठिकठिकाणच्या नेत्यांनी स्वतःच्या तिकिटावर भाजपच्या उमेदवारावर अनेक ठिकाणी लोक उभे केले आहेत. ती संख्या वाढली आहे, त्यामुळे भाजपचं संख्याबळ निश्चित वाढलेलं दिसेल या निवडणुकीत, कारण गेल्या वेळी कुठंच नव्हते तिथं त्यांचं अस्तित्व असेल. त्यामुळे ती एक वाढ मोठ्या प्रमाणावर दिसेल. मग आता त्याचा फटका काँग्रेसला कितपत बसतोय, राष्ट्रवादीला कितपत बसतोय, हे आपल्याला बघावं लागेल. निश्चित अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला सरांनी सांगितलेले आहेत. यदू जोशी सरांकडे आपण जाणार आहोत. यदू जोशी सर, या इलेक्शनचं आत्ताचं टायमिंग, भाजपच्या दृष्टीने असलेलं महत्त्व, तुमचं ऑब्झर्वेशन? मला असं वाटतं की केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता असल्याचा जो फायदा आहे तो भाजपला होईल, शिवसेनेला तेवढा होणार नाही. कारण शिवसेना तसेही पण राज्यामध्ये सत्तेत असून नसल्यासारखी असल्यामुळे आणि केंद्रामध्ये त्यांचा अजिबात अल्प असा से असल्यामुळे केंद्रात आणि राज्यात सरकार आहे म्हणून आपल्या गावामध्ये विकास होऊ शकतो म्हणून कोणत्या पक्षाला मत द्यायची असा जो पर्याय लोकांसमोर येईल आला असेल तेव्हा त्यांनी भाजपला पसंती दिली असेल. एक दुसरं म्हणजे मला शिवसेनेची जी प्रचाराची पद्धत होती यावेळची, तर त्याच्यामध्ये ती थोडीशी अनाकलनीय वाटते. कारण शिवसेनेचे मंत्री आणि संपर्क प्रमुख देखील आमच्या जिल्ह्यामध्ये आले नाहीत असा फीडबॅक मला विशेषतः विदर्भातून मिळालेला आहे. आणि शिवसेनेनी स्थानिक पातळीवर सर्व प्रकारचे अधिकार दिले होते आणि निवडणुकीच्या खर्चापासून सगळ्या गोष्टी त्याची तजवीज स्थानिक पातळीवरच केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या शीर्ष नेतृत्वानी या निवडणुकीकडे दुर्लक्ष का केलं, किंवा एखाद्या माणसांनी आपला व्यवसाय आपल्या मुलाला सांभाळला द्यायचा अशी जोखीम घेतली का आणि त्यातून काय निकाल समोर येतो हे महत्वाचं ठरणार आहे. दुसरं म्हणजे विदर्भामध्ये ज्या पट्ट्यात निवडणूक होत्या, म्हणजे अकोला, बुलढाणा, वाशिम या 3 जिल्ह्यांचा विचार करत असताना मला प्रकाश आंबेडकर यांचं काय तिथे प्रभुत्व राहील, आणि ते काही ठिकाणी म्हणजे बाळापूरचं उदाहरण घ्यायचं ते MIM सोबत गेले आहेत, जळगाव, जामोद, खामगावमध्ये ते काँग्रेस सोबत गेले आहेत, तर त्यांचं देखील एक अस्तित्व या 3 जिल्ह्यांमध्ये आहे. आणि पुढे महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीत देखील तिथे प्रकाश आंबेडकर हा फॅक्टर असतो, तर त्याचं काय अस्तित्व यावेळी जाणवतं ते महत्वाचं ठरेल पाहणं. दुसरी गोष्ट की यवतमाळ जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये जिथे मुस्लिम बहुल किंवा मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहेत, आणि अकोला जिल्ह्यामध्ये देखील MIMनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत, आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात MIM कडे जर आकर्षित झाले तर तिथली पुढची महापालिकेची आणि जिल्हा परिषदेची देखील समीकरणं बदलतील. आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचं मी जे आपल्याला सांगितलं, पण त्याच्या अगदी विरुद्ध भाजपची परिस्थिती होती. भाजपच्या मुख्यमंत्र्यांपासून सर्व नेत्यांनी स्वतःला प्रचारामध्ये झुकून दिलं होतं, आणि सुधीर मुनगंटीवार असोत किंवा हंसराज अहिर असोत केंद्रीय मंत्री, ते देखील प्रचारामध्ये उतरले होते. मुख्यमंत्र्यांच्या 50 सभा झाल्या. एवढं लक्ष या नगरपालिकांकडे भाजपाने दिलं. भाजपने आणखी एक स्ट्रॅटेजी ती त्यांना फायदेशीर ठरू शकते, ती म्हणजे या निवडणुकीच्या 2 महिन्या 3 महिन्या आधी नगरपालिकांना मोठ्या प्रमाणात निधी जो देण्यात आला, तो निधी देताना भाजपचं जिथे म्हणून आपल्याला विजयाची शक्यता आहे अशा कॅटेगरी करून निधी देण्यात आला. हे करत असताना शिवसेनेला डावलण्यात आणलं म्हणण्यापेक्षा शिवसेनेचे जे मंत्री मंत्रालयात आहेत त्यांचं देखील या गोष्टीकडे लक्ष नव्हतं की आपला प्रभाव असलेल्या किंवा आपण जिंकू शकतो अशा नगरपालिकांमध्ये आपण निधी नेला पाहिजे, त्याचा फायदा आपल्याला पुढे होऊ शकतो. हे राजकीय गणित देखील त्यांच्या कसं लक्षात आलं नाही, पण भाजपने त्याच्यावर नेमकं लक्ष ठेवलं आणि निधी दिला, त्याचा म्हणून एक फायदा होताना दिसतो. नगरपालिकेच्या नाक्यावर काय घडतंय आपण जाणून घेतोय. पहिला निकाल आपल्या हाती आहे. पन्हाळा नगरपालिकेवर जनसुराज्याने आपला झेंडा रोवलाय, कारण भाजपच्या साथीने तिकडे त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे. चंद्रशेखर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. चंद्रशेखर, पहिला निकाल भाजप आणि जनसुराज्याच्या बाजूला. निश्चितच आज पन्हाळ्याचा पहिला निकाल नगरपालिकेचा जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये 12 जागा ह्या जनस्वराज्य पक्षाला मिळाल्या आहेत, आणि त्यांच्या रुपाली धडेल या नगराध्यक्ष पदासाठी विजयी उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या आहेत. चंद्रशेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेतच राहू. आपण राजकीय विश्लेषकांकडे जाणार आहोत. अभय देशपांडे सरांकडे मी जाईन. काँग्रेसच्या प्रतिनिधींचं मत आपल्याला घ्यायचं आहे, पण देशपांडे सर, पहिला निकाल जनसुराज्य आणि भाजपच्या बाजूने, तुमची कमेंट? नाही, मला वाटतं की हा विनय कोरेचा प्रभाव असणारा नगरपालिका आहे. इथे काही वेगळं
निकाल अपेक्षित नव्हता. आज ते भाजपाबरोबर असल्यामुळे ते स्वाभाविकच त्याचं भाजपाच्या पारड्यात त्यांचं हे जाणार आहे, यश जाणार आहे. पण हा निकाल पूर्णतः मला वाटतं की विनय कोरे यांचा आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः पन्हाळा तालुक्यात विजय चोरमरे सांगू शकतील की तो हा भाग कायम सातत्याने त्यांच्याच प्रभावाखाली राहिलेला आहे. त्याच्यामुळे फारसा काही वेगळा निकाल नाही, जो अपेक्षित होता तसाच निकाल आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या चित्रा वाघ. सुरुवातीला सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. सचिन सावंतजी, ब्रेकपूर्वी आपण बघितलेलं होतं सगळ्या विश्लेषकांच्या प्रतिक्रिया आणि आताचा हा निकाल, या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी किती महत्वाची निवडणूक, नवीन संजीवनी मिळेल का काँग्रेसला? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की मी थोडंसं विजय भाऊंच्या मताशी सहमत यासाठी नाही. याचं कारण असं की हे जे नगरपालिकांचे मतदारसंघ आहे ते दुसऱ्या अँगलने मी पाहतो. म्हणजे एकतर जिल्हा परिषदेच्या उंबरठ्यावरती आणि दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या उंबरठ्यावरती, म्हणजे दोघांचं एक क्रॉस सेक्शन त्याच्यामध्ये मिळतं. आणि त्यामुळे संपूर्णपणे ग्रामीण नाही, परंतु संपूर्णपणे शहरी देखील नाही, म्हणजे इतकं. त्यामुळे या मतदारसंघामधल्या मतदाराचा कौल काय आहे हा अतिशय महत्वाचा निश्चितपणे आमच्या दृष्टिकोनातून आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज एक लक्षात घेतलं पाहिजे की एकंदरच ह्या निवडणुकांची पार्श्वभूमी जर पाहिली तर 185 आमदार असलेले भाजपा शिवसेना एकत्र अनेक ठिकाणी लढतायत, म्हणजे जाहीरपणे एकत्र लढतायत. काही ठिकाणचे निवडक अपवाद वगळले तर. आणि जी सरिताने सांगितलं की संपूर्ण ताकद त्या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे, सगळे आमदार त्या ठिकाणी आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही प्रचंड मोठी प्रतिष्ठेची निवडणूक केलेली आहे. म्हणजे मी तर पाहिलं आता जसं पेणला मुख्यमंत्री गेले होते, पेणमध्ये तर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षही निवडणूक लढवत नाहीये किंवा भाजपच्या चिन्हावरती कोणीही लढवत नाही तिकडे. असं असताना देखील माननीय मुख्यमंत्री गेले तर तिथे, आणि त्यांनी ते उलट त्या ठिकाणी त्या पेण अर्बन बँकेचा जो भ्रष्टाचारी त्या ठिकाणी त्याच्या 200 दिवस आतमध्ये राहिलेला जो त्यांचा तिकडचा नगराध्यक्षाचा उमेदवार आहे त्याचीही त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये प्रचार त्याचा केला. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी माननीय मुख्यमंत्री गेलेले आहेत, ज्या तऱ्हेनं त्यांनी सभा घेतल्या हे सगळं पाहिलं. आणि सत्ता पूर्णपणे ताकदीनं त्याच्या मागे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे निवडणुकीच्या मागे, त्याच्यामध्ये आर्थिक रसद असेल सगळ्या बाबतीत. त्यामुळे आताचा जो निकाल येईल तर ह्याच्या पार्श्वभूमीवरती कशा तऱ्हेनं एकंदर जनमत आहे हे आपल्याला त्याच्यातनं पाहता येईल. खरं, ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. आणि आता आपल्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याकडे जायचं आहे, पण तत्पूर्वी मी यदू जोशी सरांकडे जाईन. मगाशी आपल्या मान्यवरांनी शिवसेनेचं अनालिसिस केलेलं होतं की शिवसेने कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे गेली. राष्ट्रवादीचा विचार केला तर राष्ट्रवादीचं प्रिपरेशन तुम्हाला कसं दिसलं? त्यांनी प्रचारात घेतलेली आघाडी असेल किंवा एकूणातच त्यांच्या प्रचाराची पद्धती असेल, या अनुषंगाने राष्ट्रवादीसाठी यदू जोशी सर किती महत्वाची आहे निवडणूक? गेल्या वेळी नंबर 2चा पक्ष होता काँग्रेसच्या नंतर 2011च्या निकालाचा विचार केला. त्यावेळी सत्तेमध्ये नाही, विधानसभा गमावली आणि नेत्यांवर टांगती तलवार आहे. एक नेते, बडे नेते जेलमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा सगळा डोलारा सांभाळणं हे प्रचंड आव्हान अजित पवारांपासून सगळ्यांसमोर यावेळी होतं. अजित पवार, सुनील तटकरे ही सगळी राष्ट्रवादीची एक खासियत आहे. ते राष्ट्रवादी मंत्रिमंडळात असताना देखील त्यांचे मंत्री काँग्रेसच्या तुलनेनं प्रचंड महाराष्ट्रामध्ये फिरायचे, त्यामुळे फिरण्याची त्यांना सवय आहे. सगळीकडे राष्ट्रवादीचे नेते फिरत होते, सभा घेत होते. परंतु राष्ट्रवादीचा जो मूळ जनाधार आहे तो गेल्या या 3-4 वर्षामध्ये विदर्भात विशेषतः कमी झालेला आहे. आणि त्यामुळे यावेळी त्यांचा नंबर 2 टिकेल की नाही याबाबत तरी शंका आहे. ठीक आहे, आपण त्यांनाच विचारूया. चित्राताई आपल्यासोबत आहेत. चित्राताई, जसं यदू जोशी सरांनी सांगितलं की सध्याची सिच्युएशन गेल्या वेळी नंबर 2ला होतात तुम्ही, मात्र जे आरोप झालेले आहेत तुमच्या मंत्र्यांवर, एक ज्येष्ठ नेते तुमचे तुरुंगामध्ये आहेत, या सगळ्या बॅकग्राऊंडला राष्ट्रवादीच्या दृष्टीने तुम्ही कशी वाट बघताय पुढची? मला नाही असं वाटत आहे. नेहमीच पक्षाने लोकांच्या विकासासाठीची कामं केलेली आहेत. आणि विधानसभेच्या नंतर जितक्या काही कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, खरेदी विक्री संघ असतील किंवा ज्या काही आणखीन जे इलेक्शन्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीला लोकांनी साथ दिलेली आहे. ही गोष्ट खरी आहे की पक्ष आमचा अडचणीत आहे, किंवा ज्या पद्धतीने आता यदूंनी सांगितलं की आरोप होत आहेत. आमचे ज्येष्ठ नेते जे आहेत, आज भुजबळ साहेब, परंतु असं असताना सुद्धा त्यानंतरच्या ज्या काही इलेक्शन झालेल्या आहेत, आता अगदी परवाचीच जर आपण बघितलं की इंदापूर, दौंड, बारामती सारखी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा याच्या आधीच्या सुद्धा अनेक,
या सगळ्या ठिकाणी लोकांनी राष्ट्रवादीला साथ दिलेली आहे. आज साहेब जरूर नाही आहेत तिथे नाशिक जिल्ह्यामध्ये, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा जे काही फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, परवाच तुम्ही बघितलं 30 पैशांनी कांदा जातोय, त्याच्या आधी टोमॅटो, म्हणजे सगळ्याच एकंदरीत बाजारभाव, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते ते घेऊन नेहमीच राष्ट्रवादी पुढे आलेली आहे. आणि मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीने या नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल जे आहेत ते आमच्या बाजूने लागतील. आतापर्यंत पन्हाळ्याचा निकाल जो आहे तो हाती आलेला होता. जनसुराज्याने इकडे बाजी मारली आहे भाजपच्या साथीने, आणि आता आणखी काही निकाल येत्या काही तासामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहेत. मात्र भाजपच्या दृष्टीने जसं आपण म्हणतोय की मिनी विधानसभा निवडणूक भाजपची लिटमस टेस्ट, एकूणातच सत्तेबद्दलचा जो सूर आहे सर्वसामान्य नागरिकांचा किंवा एकूणातच जनमानसामध्ये काय चित्र आहे हे कदाचित या निवडणुकीने स्पष्ट होऊ शकतं, संकेत मिळू शकतात. तसे भाजप याच्याकडे कसं बघते आपण माधव भंडारी सरांकडून जाणून घेऊया. भंडारी सर, या निवडणुका आमच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत यात काही शंका नाही. कारण सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करतो की आम्ही काही या मिनी विधानसभा निवडणुका मानत नाही, महत्वाच्या असल्या तरी. कारण ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, शहरी भागातल्या निवडणुका आहेत, आणि प्रत्येक शहराचे प्रश्न वेगळे असतात. प्रत्येक शहराच्या मतदारांचं विचार करण्याची पद्धत वेगळी असते. म्हणजे एकाच तालुक्यातल्या 2 शहरांचे निकाल एकमेकांशी जुळणारे असतील असं होणार नाही. एका जिल्ह्यात सुद्धा वेगवेगळे निकाल आपल्याला बघायला मिळतील. बरं, तरी सुद्धा 165 नगरपालिका नगरपंचायतींमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या आमच्या दृष्टीने महत्वाच्या अशासाठी आहेत की मुद्दाम संदर्भासाठी मागची थोडी आकडेवारी सांगतो. 2011 मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये 970 पेक्षा जास्त जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर होती. त्याच्या खालोखाल काँग्रेस होती. काँग्रेसकडे जवळजवळ 770 जागा होत्या. बरं, आमच्याकडे 298 जागा होत्या आणि शिवसेनेकडे 264 जागा होत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य विशेषतः ग्रामीण आणि शहरी ह्या दोघांच्याही उंबरठ्यावरच्या असलेल्या ह्या ज्या नगरपालिका आहेत या नगरपालिकांमध्ये आपलं ताकद वाढवणं, आपलं बळ वाढवणं आणि आपलं स्थान बळकट करणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आमचं ते उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टीने आम्ही या निवडणुकांकडे बघतो आणि मला असा विश्वास आहे की आम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळेल. ठीक आहे. जो विश्वास भंडारी सरांनी व्यक्त केला आपण तो घेऊन देशपांडे सरांकडे जाणारच आहोत. पण त्यापूर्वी भंडारी सर बोलत असताना सचिन सावंत हसत होते, त्यांना बहुतेक काहीतरी बोलायचंय. सचिन सावंत, नाही तर त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं एकंदर विश्लेषण करत होते मुख्यमंत्र्यांनी त्याची प्रतिष्ठेचं का केलं होतं हे त्याच्यातनं दिसून येतंय. त्यामुळे मला त्याच्यातमध्ये थोडासा विरोधाभास दिसला म्हणून थोडासा. ठीक आहे. अभय देशपांडे सरांकडे जाऊया. देशपांडे सर, अपेक्षेप्रमाणे जसं आपण बघतोय सागरने देखील सांगितलं भगवा फडकलेल्या 18 पैकी 17 ठिकाणी. नाही, मला वाटतं की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षांचं केडर मजबूत आहे त्या पक्षांना निश्चितपणे फायदा होतो. स्थानिक नेतृत्वाची फळी लागते. मग अशी भंडारी सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे की स्थानिक नेतृत्वाची मागच्या विधानसभेतलं मिळालेलं यश हे त्या यशामध्ये मोदींची लाट किंवा या बाकी सगळ्या गोष्टींचा किंवा आघाडी सरकारच्या विरोधातलं मतदान याचा मोठा वाटा होता. परंतु हेच जर यश कायम टिकवायचं असेल तर स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक फळी निर्माण करणं आवश्यक. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की त्यांनी अतिशय गांभीर्यानं निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी लक्षही घातलं. मोठ्या नेत्यांनी त्याच्यात प्रतिष्ठापणाला लावली. शिवसेनेच्या दृष्टीने मगाशी यदू जोशी जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत नाही एवढ्यासाठी की शिवसेनेने आजपर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्य पातळीवरनं कधीच सूत्र हलवली नाहीत. अनेकदा त्यांना अन्य कुठल्या तरी पक्षांच्या विरोधातलं मतदान असेल किंवा याचा फायदा झालाय. परंतु विशेषतः मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या भागामध्ये शिवसेनेचं स्थानिक नेतृत्व, स्थानिक केडर हे मजबूत आहे. मराठवाडा तर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आज ती तशी परिस्थिती नसली तरी अजूनही त्यांच्याकडे कार्यकर्ते खाली एक पक्षाचं मजबूत केडर आहे आणि त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे अशा निवडणुकीमध्ये नक्कीच होऊ शकतो. ज्यावेळेस कॅनव्हास मोठा होत जातो त्यावेळेस स्वाभाविकच इतर पक्ष स्पर्धेत येतात. पण तो ज्यावेळेस कॅनव्हास छोटा असतो त्यावेळेस ज्याच्याकडे स्थानिक नेतृत्व सक्षम आहे त्यांना तो फायदा होतो. आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की आता जे 2 निकाल आले आहेत तेच दाखवत आहेत की स्थानिक तुमचं नेतृत्व कसं आहे. ठीक आहे. चित्राताईंकडे आपण जाणार आहोत पण त्यापूर्वी आणखी एक अपडेट येते ती आपण बघूया. नेमकी काय अपडेट आहे? नगरपालिकेच्या नाक्यावर काय घडतंय? कवठे महांकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची स्वाभिमानी आघाडी. कवठे महांकाळचं आपल्याला बघायला मिळतोय निकाल
पन्हाळ्यामध्ये जनसुराज्य तर कवठे महांकाळमध्ये राष्ट्रवादी स्वाभिमानी आघाडी आपल्याला बघायला मिळते. तेव्हा एक एक निकाल आपल्या समोर आलेला आहे. इकडे भगूरवर शिवसेनेचा भगवा देखील फडकलाय. चित्राताईंकडे आपण जाऊया या दोन्ही निकालांसाठी. चित्राताई, या दोन्ही निकालांकडे राष्ट्रवादी कसं बघताय? भगूरमध्ये जी आता एक जागा आली आहे, मी आता माहिती घेते काय आहे, कशा पद्धतीमध्ये आहे ते. आम्ही निश्चितपणे सगळ्याच ठिकाणी, भगूरने आमच्यासाठी सगळ्याच नगरपालिका नगरपंचायती या महत्वाच्या आहेत. आता यामध्ये आम्हाला एक जागा मिळाली कवठे महांकाळमध्ये, जी आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये आता जो रिझल्ट येतोय तर स्थानिक स्तरावरती तिथल्या जे आमचे नेते आहेत त्यांनी त्या त्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन केलेल्या या आघाडी आहेत. इथंच नाही, बऱ्याच ठिकाणी आहेत राज्यामध्ये. तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या बऱ्यापैकी आम्हाला यश मिळेल असं वाटतं. मला वाटतं की या संदर्भात भाजपाचा मित्रपक्ष असणाऱ्या एका ठिकाणची जागा भाजपाचा पारड्यात गेली आहे, पण भाजपाचा मित्रपक्ष असूनही ज्यांनी राष्ट्रवादी बरोबर युती केली त्यांचा तिकडे फायदा होताना दिसतोय. म्हणजे स्थानिक पातळीवर जी वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत त्याचे परिणाम मला वाटतं की दिसायला लागले. खरंय, स्थानिक पातळीवरचा हा मुद्दा खूप महत्वाचा दोन्ही आपल्या मान्यवरांनी छेडला. पुन्हा एकदा चोरमारे सरांकडे जाऊया. चोरमारे सर, आतापर्यंतचे आलेले निकाल आणि त्या अनुषंगाने जसा उल्लेख होतोय पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने ज्या पद्धतीने निवडणुकीला अप्रोच केलेलं होतं, तुम्ही कसं बघताय जो कल सुरू झालेला आहे त्याच्याकडे? सुरुवातीला आपण या दोन ज्या निकाल जाहीर झाले थेट त्या निकालांच्या संदर्भात बोलूया. पहिला जो निकाल आहे पन्हाळा नगरपालिकेचा, तिथं जनसुराज्य पक्ष विनय कोरेंचा सत्तेवर आलेला आहे. या निवडणुकीच्या आधी जनसुराज्य पक्षानं भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आहोत असं जाहीर केलं. जनसुराज्य पक्षाचं आणि त्या पक्षाचे नेते विनय कोरे यांचं वैशिष्ट्य आतापर्यंत असं राहिलेलं आहे, ज्या ज्यावेळी जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाबरोबर राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याचं कारण असं की त्यांचं म्हणणं एक मोठं सहकाराचं एक वारणा सहकार संकुल सहकाराचं साम्राज्य आहे आणि त्या सहकारातलं संदर्भात काही सरकारी पातळीवर अडचणी येऊ नयेत या अनुषंगानं सत्तेबरोबर राहणं ही त्यांची एक अपरिहार्यता आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी बरोबर होते, नंतर भाजप शिवसेना युतीचं सरकार असताना मध्येच ते शिवसेने बाहेर पडून शिवसेनेबरोबर जाण्याचा प्रयत्न केला, पुन्हा ते राष्ट्रवादी बरोबर राहिले, निवडणुकीत आघाड्या केल्या आणि आता या निवडणुकीच्या आधी पुन्हा भाजप बरोबर गेले. पन्हाळा नगरपालिकेत त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर आघाड्या म्हटलं तरी भारतीय जनता पक्षाला एकही जागा दिलेली नव्हती, हे लक्षात घ्या. दुसरी त्यांचा पक्षाचं निवडणूक ते मलकापूरला लढवत आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातल्या मलकापुरात, तर तिथं त्यांची आघाडी भाजप बरोबर आहे आणि तिथं शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात आहेत. हे पुन्हा त्यातला फरक लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं हा विनय कोरे यांचा पर्सनल व्यक्तिगत त्यांच्या यश आहे, त्या यशात भाजपचं किंवा अन्य काही संबंध असण्याचं कारण नाही. दुसरा निकाल जो आहे कवठे महांकाळचा, कवठे महांकाळ हे आर पाटील यांचा मतदारसंघ आहे. सुमनताई पाटील या तिथं नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सुमनताई पाटील, त्यांना तिथं सहकार्य आहे ते तिथं अजितराव घोरपडे गट, सगरे गट आणि जो शेंडगे गट आहे, हे 3 गट आहेत. त्या तिन्ही गटांचं एकत्रीकरण आहे. त्याच्या विरोधात खासदार संजय पाटील यांचा गट आहे, तर त्या गटाचा भाजपच्या त्या पराभव झालाय आणि कवठे महांकाळचा तो निकाल हा राष्ट्रवादी आणि त्याला सपोर्टिंग इतर जे स्थानिक सगळे राजकीय प्रभावी गट आहेत त्यांच्या गटांचा तो निकाल आहे. आता तुम्ही जो शिवसेनेचा मुद्दा उपस्थित केला, या निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की युतीचा निर्णय मी घेणार, म्हणजे अन्य कोणी ठरवणार नाही, असा तो एक त्यात अहंकार होता, मी ठरवेन तेच होईल. पण ज्या दिवशी उद्धव ठाकरे हे म्हटले त्याच दिवशी तिकडे वाशिममध्ये भावना गवळींनी सांगितलं की आम्ही हा फॉर्म्युला वगैरे मानणार नाही आणि तिथं त्यांनी शिवसेनेचा स्वतंत्र उमेदवार उभा केलेला होता. आणि या निवडणुकीत एक गोष्ट कुठल्याही नेत्याने लक्षात घ्यायला हवी, स्थानिक आघाड्या या महत्वाच्या असतात, गल्ली बोळातली समीकरणं महत्वाची असतात. त्यामुळं हे युती आघाडीचे निर्णय राष्ट्रीय पातळीवर होत नसतात. इतर बाकी सगळ्या पक्षांचे नेते त्यांनी सांगतील. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता इस्लामपूरला तुम्ही बघितलं तर इस्लामपूरला जयंत पाटलांच्या विरोधात तिथं काँग्रेस पासून RPI पासून अगदी शिवसेना भाजप जे आहेत ते एकटे जयंत पाटील विरुद्ध जे अस्तित्वात असलेले जगाच्या पाठीवरचे सगळे पक्ष तिथं विरोधात त्यांच्या आहेत. अशी समीकरणं प्रत्येक ठिकाणची तिथं वेगवेगळी आहेत. त्यामुळं आणि शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनेनं गंभीरपणे ही निवडणूक घेतलेली नाही याच्याशी मी सहमत बऱ्यापैकी आहे. कारण स्थानिक पातळीवर जरी नेते निवडणूक लढत असले, निवडणुका लढवल्या जात असले तरी राज्य पातळीवरचा एक सपोर्ट लागतो, तो सपोर्ट फारसा कुठं दिसलेला नाही. खरंय सर, तुमच्याकडे आणखी येणारच आहे मी अपडेटसाठी. मात्र आता एक अपडेट येते, साताऱ्यामधली रहमतपूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी जिंकलेली आहे. 17 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी तर 4 जागांवर काँग्रेस या ठिकाणी विजयी झालेली आहे. चित्राताई, साताऱ्यामध्ये आपण बघितलेलं होतं राजघराण्यामध्ये लढाई असं त्याचं चित्र आलेलं होतं, शिवेंद्रराजे उदयनराजे, या निकालावर तुमचं स्टेटमेंट?
साताराने नेहमीच राष्ट्रवादीला साथ दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे आमदार आमच्या तिथे नगरपालिका आणि शशिकांत शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे लढतोय. आणि हा रिझल्ट जो आहे तो आम्हाला एक्सपेक्टेड होता की साताऱ्यामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे जे आहेत चांगल्या पद्धतीमध्ये काम आहे त्याच्यामुळे साताऱ्यामधून आमचे जे आहेत आलेली सीट आहे बरं वाटतंय. म्हणजे सुरुवात झाली आहे चांगली, एक घोडदौड सुरुवात झाली आहे आणि याच्या पुढे पण अशाच पद्धतीचे रिझल्ट अपेक्षित आहेत आम्हाला. देशपांडे सरांकडे जाऊया. देशपांडे सर, चित्राताईंनी हसून प्रतिक्रिया दिलेली आहे. अपेक्षित निकाल होता साताऱ्यामधला? पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामधल्या सगळ्या बहुतांश लढती आहेत त्या दोन काँग्रेसमधल्याच आहेत. आणि मगाशी विजय चोरमारे म्हणाले त्याप्रमाणे स्थानिक पक्ष जनसुराज्य असेल किंवा राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष असेल, ह्या पक्षांच्या युगाड्या. पण परंतु तिथल्या निवडणुका मुख्यतः ह्या त्या पक्षांच्या दोन गटांमध्ये किंवा त्या दोन वेगवेगळ्या नेत्यांमध्ये अशा पद्धतीनेच विखुरल्या जातात आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर वेगवेगळी गणितं मांडली जातात. राष्ट्रवादींनी यावेळेस भाजपानंतर मग ज्याचा उल्लेख झाला की राष्ट्रवादींनी यावेळेस बऱ्यापैकी लक्ष दिलं होतं. स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेत्यांकडे जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या जबाबदाऱ्या मला वाटतं की तिकडे स्थानिक पातळीवरचे तुम्ही समझोते करा. जर वेगवेगळे गट लढत असतील. अपडेट येते साताऱ्यामधली रहमतपूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी जिंकलेली आहे. 17 पैकी 13 जागांवर राष्ट्रवादी तर 4 जागांवर काँग्रेस या ठिकाणी विजयी झालेली आहे. चित्राताई, साताऱ्यामध्ये आपण बघितलेलं होतं राजघराण्यामध्ये लढाई असं त्याचं चित्र आलेलं होतं. शिवेंद्रराजे, उदयनराजे, या निकालावर तुमचं स्टेटमेंट? साताराने नेहमीच राष्ट्रवादीला साथ दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे आमदार आमच्या तिथे नगरपालिका आणि शशिकांत शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे लढतोय. आणि हा रिझल्ट जो आहे तो आम्हाला एक्सपेक्टेड होता की साताऱ्यामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे जे आहेत चांगल्या पद्धतीमध्ये काम आहे त्याच्यामुळे साताऱ्यामधून आमचे जे आहेत आलेली सीट आहे बरं वाटतंय. म्हणजे सुरुवात झाली आहे चांगली, एक घोडदौड सुरुवात झाली आहे आणि याच्या पुढे पण अशाच पद्धतीचे रिझल्ट अपेक्षित आहेत आम्हाला. देशपांडे सरांकडे जाऊया. देशपांडे सर, चित्राताईंनी हसून प्रतिक्रिया दिलेली आहे. अपेक्षित निकाल होता साताऱ्यामधला? पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामधल्या सगळ्या बहुतांश लढती आहेत त्या दोन काँग्रेसमधल्याच आहेत. आणि मगाशी विजय चोरमारे म्हणाले त्याप्रमाणे स्थानिक पक्ष जनसुराज्य असेल किंवा राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष असेल, ह्या पक्षांच्या युगाड्या. पण परंतु तिथल्या निवडणुका मुख्यतः ह्या त्या पक्षांच्या दोन गटांमध्ये किंवा त्या दोन वेगवेगळ्या नेत्यांमध्ये अशा पद्धतीनेच विखुरल्या जातात आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर वेगवेगळी गणितं मांडली जातात. राष्ट्रवादींनी यावेळेस भाजपानंतर मग ज्याचा उल्लेख झाला की राष्ट्रवादींनी यावेळेस बऱ्यापैकी लक्ष दिलं होतं. स्वतः प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेत्यांकडे जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या जबाबदाऱ्या मला वाटतं की तिकडे स्थानिक पातळीवरचे तुम्ही समझोते करा. जर वेगवेगळे गट लढत असतील तर त्यांना एकत्र लढवा. कारण शेवटी काय की नगरपालिकांमध्ये नगरसेवक निवडून आल्यानंतर परत नगराध्यक्ष निवडायची पद्धत होती. त्यावेळेस समीकरण बदलत होती. परंतु यावेळेस नगराध्यक्षाची थेट निवडणूक होणार आहे आणि नगराध्यक्षांची संख्या जास्त कोणाची याच्यावर बऱ्यापैकी कल समजणार आहे. मागच्या वेळेस जरी सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले तरी सर्वाधिक नगर परिषदांवर काँग्रेसची सत्ता होती. कारण समीकरण परत वेगळी मांडली जायची. यावेळेस ती संधी नाहीये. त्यामुळे कोणाचा किती प्रभाव आहे एक साधारणतः त्याचं चित्र याच्यात तयार होणार असल्यामुळे मला वाटतं की बऱ्यापैकी लक्ष देण्यात आले. आणि शिवसेनेचा मग अशी संबंध झाला की ते कधीच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था गांभीर्याने घेतल्या नाहीत. जे यश मिळतं ते पक्षाच्या आतापर्यंतच्या कामावर मिळतं आणि किंवा त्यांच्या केडरवर. मला वाटतं की राष्ट्रवादींनी बऱ्यापैकी यावेळेस भाजपनंतर त्यांचाच मला वाटतं क्रमांक लागेल की ज्यांनी गांभीर्याने ही निवडणूक घेतलेली. रहमतपूर संदर्भात मी एक सांगेन. रहमतपूरला आधी राष्ट्रवादीची सत्ता होती. तिथं चित्रलेखा माने कदम या तिथल्या प्रभावी नेत्या आहेत. त्या मूळच्या राष्ट्रवादीच्या मधल्या काळात पृथ्वीराज चव्हाणचे आल्यानंतर त्या काँग्रेसकडे गेल्या होत्या आणि पुन्हा या निवडणुकीच्या आधी त्या पुन्हा राष्ट्रवादीकडे आल्या होत्या. त्यामुळे इथला राष्ट्रवादीचा विजय साधारण अपेक्षित असा होता. ठीक आहे, ठीक आहे. आपण या सगळ्या मान्यवरांकडे आणखी बोलायला जाणार आहोत. खास करून शिवसेनेचा मुद्दा पुन्हा आला आणि भाजप त्यांना मग जरी स्थानिक पातळीवरची इक्वेशन्स वेगळी असली तरी काही मेसेज देईल का याच्याबद्दल देखील विचारणार आहोत. पण इकडे सावंतवाडीमधली एक अपडेट येते. तुर्तास शिवसेनेला 7 आणि काँग्रेसला 8 जागांवर आघाडी असल्याचं चित्र आहे. मंत्री आहेत तिकडचे दीपक केसरकर, त्यांच्यासाठी हा धक्का आहे. काँग्रेसकडनं अतिशय टफ फाईट इकडे दिली जाते. याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत. असं नेमकं का घडतंय तिकडे हे विचारणार आहोत आपल्या मान्यवरांना. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा.